उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा देणार राजीनामा। दौऱ्यादरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता अशी सूत्रांची तर मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसीच जिंकली आहे। भाजपने आम्हाला जबरदस्ती हरवलंय। पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम। पश्चिम बंगालमधल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे, केजरीवालांसह इतरही मित्रपक्षांचा फोन। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी, आमची एकता ही पुढील काळामध्ये आणखी भक्कम होणार, ममता बॅनर्जी यांचा निर्धार। तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेसाठी हालचालींनी घेतला वेग, तर थलपती विजयच्या टीव्हीके पक्षानं 108 नवनिर्वाचित आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं। बहुमतासाठी विजयकडून इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न, राहुल गांधींनाही पत्र। 3 राज्यातल्या विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन। मोदींसारखा नेता भारताला लाभलाय, हे भारताचं मोठं नशीब। ट्रम्प यांच्याकडून मोदींचं कौतुक। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत, त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केलं जाईल। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून हे स्पष्ट।